सरकारी कर्मचाऱ्यांसाठी स्टेट बँक ऑफ इंडियाची नवीन योजना निघालेली आहे. आता हा आर्थिक लाभ मिळणार आहे. देशातील सर्वाधिक मोठी सरकारी बँक म्हणजेच SBI, स्टेट बँक ऑफ इंडिया. या स्टेट बँक ऑफ इंडियाने देशातील सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. जर तुम्हीही शासकीय सेवेत कार्यरत असाल किंवा तुमच्या कुटुंबातून कोणीही शासकीय सेवेत असेल आणि त्यांचे स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये अकाउंट असेल, तर नक्कीच ही बातमी तुमच्या कामाची राहणार आहे. स्टेट बँक ऑफ इंडिया सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एक खास योजना राबवते. या अंतर्गत ज्या सरकारी कर्मचाऱ्यांचे स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये खाते असते, त्यांना एक विशेष प्रकारचे क्रेडिट कार्ड बँकेतून पुरवले जात आहे. आता मिळालेल्या माहितीनुसार स्टेट बँक ऑफ इंडिया सरकारी कर्मचाऱ्यांना एक्सप्रेस क्रेडिट कार्डची सुविधा उपलब्ध करून देत आहे. तर SBI कडून दिले जाणारे एक्सप्रेस क्रेडिट कार्ड सरकारी कर्मचाऱ्यांना तात्काळ पैशांची गरज भासल्यास कर्ज उपलब्ध करून देण्यासाठी जारी केले जाते. स्टेट बँक ऑफ इंडिया या अधिकृत वेबसाईटवरून प्राप्त झालेल्या माहितीनुसार एक्सप्रेस क्रेडिट कार्ड धारक सरकारी कर्मचाऱ्यांना जास्तीत जास्त 35 लाख रुपयापर्यंत कर्ज मिळू शकते. या अंतर्गत सरकारी कर्मचाऱ्यांना त्यांच्या मासिक पगाराच्या 24 पट किंवा जास्तीत जास्त 35 लाख रुपयापर्यंतचे कर्ज मंजूर होते. म्हणजेच या योजनेच्या माध्यमातून जे कर्ज मिळणार आहे ते कर्ज व्यक्तीच्या पगारावर डिपेंड राहणार आहे. आता सर्वात मोठा प्रश्न म्हणजे या अंतर्गत जर कर्ज घेतलं तर किती व्याजदर लागेल. तर या एक्सप्रेस क्रेडिट कार्ड मधून कर्ज घेतल्यास साधारणतः 10.05 ते 15.05 दरम्यान व्याज लागते. त्याचवेळी जे संरक्षण दलात कार्यरत आहेत अशा कर्मचाऱ्यांना फक्त 10.50% या सवलतीच्या व्याजदर हा अंतर्गत कर्ज उपलब्ध करून दिले जात आहे. या योजनेतून कर्ज घेतल्यास किमान 6 महिन्यांपासून ते 7 वर्ष किंवा रिटायर्ड होईपर्यंत कर्जाची परतफेड करावी लागते. या योजनेतून जे एक्सप्रेस क्रेडिट कार्ड मिळते ते क्रेडिट कार्ड फक्त अशाच सरकारी कर्मचाऱ्यांना दिले जाते ज्यांचा किमान मासिक पगार हा 20,000 रुपये आहे आणि महत्त्वाची बाब म्हणजे त्यांचे अकाउंट SBI मध्ये आहे.